तर कहाणीची सुरुवात होते. माझे नाव प्रिया आहे. मी 34 वर्षाची आहे. मला 8 वर्षाचा एक लहान मुलगा आहे. माझा डिवोर्स झाला असल्यामुळे मी माझ्या मुलाबरोबरच राहते. अरे सगळ्यांना ही सुरुवात माहिती. मी लग्नाच्या आधीपासूनच एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत आहे. पार्लरमध्ये अजून 2 मुली माझ्या हाताखाली काम करतात. ब्युटी पार्लरची मालक एक बाई आहे. हल्ली शपथ म्हणजे बाईची मजा. ती सध्या दुबईला राहते. आईला मग काय फायदा. 3 ते 4 महिन्यांनी ती एकदा पार्लर पाहायला येते. माझे मालकिणीशी चांगले नाते झाले आहे. अरे ते तर आम्हाला माहितीच आहे. आमचे नेहमी बोलणे फोनवरती होत असते. मी तिला पार्लर कसे चालले आहे त्याची माहिती फोनवरच देत असते. हिला म्हणजे फोन 6. ब्युटी पार्लरचे काम तसे चांगले चालले होते, पण पैसे कमी असल्यामुळे मला नेहमी पैशाची गरज वाटत असे. पगार पण जास्त वाढत नव्हता, त्यामुळे घर चालवायला खूप अडचण पण यायची. मला कळत नव्हते की काय केले पाहिजे. अगं बाई तुला काय, अंबानीच बघतोय ना. त्याच्या पोराचा लग्नाचा खर्च असा आपल्या सगळ्यांकडनं काढतोय. तुझं काय लागून गेलंय का सगळेच पैशाच्या अडचणीत आहेत. एकदा ब्युटी पार्लरमध्ये एक बाई आली. तिचे वय जवळ 40च्या आसपास असेल. ती दिसायला सुंदर होती. जीन्स आणि वर सफेद रंगाचा टॉप घातलेला होता. अरे तुला वरचं काय करायचंय. तिने येऊन मला विचारले, तुम्ही फेशियल आणि केस पण कापता का. नाही, ती पूजा करायला तिथं बसलेली आहे पार्लरमध्ये. मी तिला हो म्हणाले. ती येऊन खुर्चीवरती बसली. मी तिला फेशियल आणि केस जसे पाहिजे तसे कापून दिले. तरीकी तिला माझे काम खूप आवडलेले होते. आता ती नेहमी येत असे. वेगवेगळी सर्व्हिस माझ्याकडून करून घ्यायला लागली. आयुष्यपत सर्व्हिस. एकदा ती आली, पण तेव्हा मी दुसऱ्या बाईला सर्व्हिस देत होती. त्यामुळे मी दुसऱ्या मुलीला सांगितलं तिला बघायला. गेलं गिराईक, पण तिने नकार दिला. ती म्हणाली की तूच कर ना, कारण तुला माहिती आहे की मला कसे फेशियल करायचे ते. आम्हाला माहिती आहे पुढं काय करायचे ते. मी तिला थोडा वेळ थांबायला सांगितले. मी गेली तिला सर्व्हिस द्यायला पार्लरची. अजून दुसरी कुठली नाही तर आत्ताच हात खाली जातील. त्या दिवशी मी तिचे नखं कापत होती. टेबलावर थोडी खाली बसलेली होती. काम करता करता मला दिसले की ती बाई माझ्या स्तनाकडे पाहत आहे. शपथ, हेच तर पाहिजे होतं आम्हाला. माझा ड्रेस मानेपासून थोडा खाली होता, त्यामुळे माझ्या स्तनाचं वरचं टोक तिला दिसत होतं. ती टक लावून माझ्या स्तनाकडे पाहत होती. मी आधी तर दुर्लक्ष केलं, पण नंतर मला जाणवले की ती बाई माझ्या बॉलकडेच पाहत होती. मी काही न म्हणता माझे काम संपवले. तिने जाताना माझ्या डोळ्यात जसे पाहिले ते पाहून मला थोडे विचित्र वाटले. काय नाही ग बाई, त्याचे बेनिफिट तुला मिळतील पुढं. दुसऱ्या दिवशी त्याच बाईने मला व्हॉट्सअपवर मेसेज केला. तिने मला विचारले, मला केस कापायचे आहेत. मी तिला म्हणालं ठीक आहे, उद्या ये पार्लरला. तर ती पुढे म्हणाली, नाही तसे नाही, मला कालची केस कापायची आहेत. असो. ते ऐकून मी थोडी गडबडली. मला कळले की तिला काय विचारायचे आहे ते, पण तरी मी तिला परत मेसेज केला. म्हणजे नक्की काय. त्यावर ती म्हणाली की मला माझ्या योनीवरची केस काढायचे आहेत. म्हणजे खरडायचं ग. तुम्ही पण ती सर्व्हिस देता का. जे पण पैसे होतील ते मी देईल. तिला म्हणले, आम्ही अशी सर्व्हिस देत नाही, पण तुझ्यासाठी मी करेल. त्याचे 2000 रुपये होतील. पॅकेजमध्ये तुला योनीवरचे केस आणि वरचे केस दोन्ही काढले जातील. आता गाईडलाईनच्या हिशोबाने मी काही शब्द बोलू शकत नाही, त्यामुळे मित्रांनो समजून जा. ठरल्याप्रमाणे मी शनिवारी 10ला पार्लरला पोहोचले. आई शपथ 9लाच आली असेल. ती बाई 11ला आली. आई शपथ 69. अरे म्हणजे करेक्ट टाईम. मी तिला आतल्या रूममध्ये बसायला सांगितले. मी बाहेरचा पार्लरचा दरवाजा बंद केला. आत आले आणि मी तिला म्हणाले, सर्व कपडे काढून टॉवेल घालून ये. आई शपथ पॉन. ती बाई पूर्ण कपडे काढून सफेद रंगाचा टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर आली. मी तिला समोर पार्लरच्या बेडवरती झोपायला सांगितले. ती वर चढून झोपली. आई शपथ. बेडच्या. मग मी हळूच तिच्या पायाजवळ गेली. अरे इथं आमच्या भाऊ लोकांचे, ऑडियन्स लोकांचे आहेत ना, हात पायाजवळ गेलेलेच आहेत. तिचा टॉवेल मांडीपासून वर केला.
आता काय खरं नाही. मला तिची योनी समोर दिसली असेल ग. योनीवर केस होते, पण एवढे जास्त नव्हते. ते आम्हाला कळलं तिने कशाला दाखवली तुला ती, त्यामुळे जास्त वेळ लागणार नव्हता. आता तुला खूप वेळ लागणार आहे. मी केस कापायची मशीन घेऊन आले आणि तिचे पाय फाकवले. ओई शपथ. आणि मशीन फिरवून तिची योनी पूर्णपणे साफ करू लागले. अगं वॅक्स कर वॅक्स. तिला गुदगुल्या होत होत्या म्हणून ती हसतही होती आणि पाय पण हलवत होती. मी हळूहळू मशीन योनीभोवती फिरवून तिची योनी पूर्ण साफ केली. मग मुलींचे केस काढायचे एक स्पेशल रेझर घेऊन योनीवर हळूहळू फिरवून तिची योनी पूर्ण साफ केली. अरे वा. काही वेळाने पूर्ण योनी साफ झाली होती आणि आता तिची योनी एकदम सुंदर दिसू लागली होती. मला तिच्या योनीचा आतला गुलाबी भाग पण दिसत होता. अरे वा. मी थोडे गरम पाणी घेतले आणि आता काय करणार, त्यात गुलाबाचे पाणी टाकले आणि एक सफेद रुमाल घेऊन तिची योनी मी धुवून घेतली. ती बाई तोंडाने आवाज करू लागली. अरे वा. अरे इथं आता आमच्या मित्रांचे पण आवाज निघायला लागले. मी रुमालाने करतच होती की तेवढ्यात ती बाई म्हणाली, रुमालापेक्षा हाताने कर ना. मला ते थोडे विचित्र वाटले, पण तिच्याकडून पैसे मिळणार होते म्हणून मी माझा हात गरम पाण्यामध्ये बुडवला आणि हातानेच तिची योनी धुवू लागले. अरे वा. आंटी झाली गरम. मी जसा तिच्या योनीवरती हात लावला ती परत ओरडू लागली. आता मस्त वाटते. अरे आता इथं आमच्या ऑडियन्सला पण मस्त वाटायला लागले. मी तिच्या योनीला स्वच्छ केले. तिला ते खूप आवडले. ती म्हणाली, तुझे हात खूप नरम आहेत, छान वाटते तुझे हात जेव्हा माझ्या अंगाला लावतीस तेव्हा. मी पूर्ण तिची योनी धुवून मग सुक्या कपड्याने पुसली. आंटी फुलपट्टीची दिसती बरं का. आईला इथं अंकल लोकांना पण जमत नाही. काम पूर्ण झाल्यानंतर मी सर्व सामान आपापल्या जागेवर ठेवत होती. तेवढ्यात ती बाई म्हणाली, एक काम करशील का माझं. मी तिला म्हणाली, काय काम. ती पुढे म्हणाली, मी तुला 2,000 अजून देईन जर तू माझ्या योनीला शांत केले तर. मी ते ऐकून एकदम अचंबित झाली. हे ते काय म्हणत आहे. थोडी भीती पण वाटू लागली. मला स्तब्ध पाहून ती बाई म्हणाली की तुझा हात लागताच योनीला. योनीला काय, आता इथं आमच्या भाऊ लोकांच्या हात केळ्यावरती गेलेत. असो, पुढे गरम केलेले आहे. आता तिला तूच शांत कर. योनीला चाटून तिला आनंद दे. मला कळेना मी काय पुढे म्हणू ते. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार आला. अगं इथं आमच्या ऑडियन्सच्या डोक्यामध्ये पण तोच विचार येतोय, लवकर कर. जर मी तिचे सांगेल ते करेल तर मला 2,000 रुपये मिळतील. करू असे वाटत तर होते, पण मी धर्मसंकटात होती. अगं तो काय धर्मसंकटात आहे. इथं अर्धनिम्म इंडिया धर्मसंकटामध्ये आहेत की आपला नंबर जिओमध्ये ठेवायचा का BSNL मध्ये पोर्ट करायचा ते. पण मग विचार न करता मी त्या बाईच्या पायाकडे गेली. तिचे पाय फाकवले तर समोरच तिची गुलाबी योनी मला दिसू लागली. मी घाबरत तोंड पुढे आणले आणि तिच्या योनीवरती टेकवले. माझ्या तोंडाचा स्पर्श योनीला लागताच तिने आवाज करायला सुरुवात केली. अरे वा. आंट्या आल्या आता रंगात. बरं असो. आता यांचा पार्लरमधला खेळ कसा रंगला, कुठपर्यंत गेला आणि अजून कुठपर्यंत चालेल हे आपण बघूयात आता पुढच्या भागामध्ये. आणि अजून जर एन्जॉय करायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला युनिव्हर्सल बॉस या चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर आहे का नाही. आपलं आयुष्य हे आपणच एन्जॉय करायचं असतं, नाहीतर लग्न कोणाचं, त्या अनंत अंबानीचं. आणि या बॉलिवूडची लोकं असे जाऊन नाचतायत जसं काय यांच्या घरातलंच लग्न आहे. असो, आपण आपल्या आयुष्याकडे लक्ष द्यायचं, आपलं आयुष्य असंच छान एन्जॉय करायचं. मग आता भेटूयात कहाणीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.